सर, आज जे विभागायत कार्यालयासमोर जे उपोषणाला बसलेले लोक तुमच्या समर्थनामध्ये आणि याच्या अगोदर पण काही भंतीजी बसलेले होते, तुम्ही जेव्हा भीमटेकडीवर गेले होते त्यामध्ये काही भंतीजीवर पण गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्या म्हणणं असं आहे का आम्हाला इथं दुसऱ्या लोकांनी तुम्हाला तिथं घेऊन बोलवलं म्हणे, असं त्यांचा आरोप. सर्वात प्रथम माझ्या समर्थनासाठी बसले हे मला माहिती नाही, पहिल्यांदा मुद्दा. सेकंड मुद्दा असा आहे की त्या दिवशी जी काही घटना झालेली होती त्या घटनेमध्ये मी माझ्या निवडणूक कर्तव्यावर तहसीलदार ग्रामीण यांच्यासोबत मतदान केंद्र शोधत होतो आम्ही. त्याचबरोबर मतदान मोजणीसाठीचा जो काही स्ट्रॉंग रूम आहे त्यासाठीचा शोध घेण्यासाठी आम्ही जात होतो. दरम्यान आम्हाला त्या ठिकाणच्या PI मॅडमचा आणि आमच्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा यांचा फोन आला की इथे आता लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झालेला आहे आणि आम्हाला त्वरित बोलवलं. मग मी तास-2 तासानंतर तिथं गेल्यानंतर तिथं बरेच लोक उपस्थित होते. ते लोक अंत्यविधी करणार असं त्यांनी सांगितलं. मी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याकडे विचारणा केली. मग त्या ठिकाणची ती जमीन ही सरकारी जमीन असल्याची, शासकीय जमीन असल्याबाबतचं आम्हाला निदर्शनास आलं आणि त्यांनी माहिती मिळाली. त्यावर मी सर्व उपस्थित जे काही समुदाय होता त्या सर्वांना मी हात जोडून विनंती केली की ही शासनाची जागा आहे आणि शासकीय जागेवरती अंत्यविधी करणं हे गुन्हा आहे. त्यांना 2013च्या GRCसुद्धा मी त्या ठिकाणी आठवण करून देऊन त्याबाबतचा त्यांना विनंती करून जर शासकीय अंत्यविधी करण्याकरिता स्मशानभूमी जर शहरात उपलब्ध असतील आणि असताना इतर ठिकाणी अंत्यविधी करणं हे चुकीचं आहे याबाबतसुद्धा मी त्यांना निदर्शनास आणून दिलं. त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे काही संबंधित लोक आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी पाचारण केलेलं होतं. त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही माहिती घेतली की त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर कुठल्याही प्रकारची स्मशानभूमी नसून विविध स्मशानभूमी वेगवेगळ्या ठिकाणी शहरात अनेक आहेत. तर त्या ठिकाणी त्यांना अंत्यविधी करण्याकरिताची विनंती केली, परंतु त्यांनी माझ्या जे काही आम्ही त्यांना आवाहन करत होतो त्यांना काही प्रतिसाद दिला नाही. ते निगेटिव्ह प्रतिसाद देत होते. परंतु माझा कर्तव्याचा भाग म्हणून मी त्यांच्यावरती तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावरती मी कारवाई केलेली आहे. त्यावेळेस आम्ही सर्व पथक, पोलीस, महसूल आणि मनपाचा सर्व पथकांनी त्यांना आम्ही सर्वांनीच त्यांना विनंती केली, परंतु आमच्या काही विनंतीस त्यांनी मान दिला नाही. त्यामुळे आमचं पथक तिथून निघून आलं आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अंत्यविधी केलेला होता. त्या भंतीचा असा आरोप आहे की तहसीलदार साहेबांनी जे संबंधित तिथला व्यक्ती आहे त्याच्या बोलण्यावर आमच्यावरती कारवाई केली, याच्यावर काय कसं बघतो? हे 100% चुकीचं आहे. मला पोलीस निरीक्षक मॅडमचा तिथं फोन आला होता आणि केवळ त्याच लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आणि सरकारी जागेवरती अतिक्रमण याबाबतच मला फोन आलेला होता. कोणत्याही व्यक्तीचा मला कधीही फोन आला नाही किंवा त्याची तक्रारही माझ्याकडे प्राप्त झालेली नव्हती त्यावेळेस. आणि मी फक्त लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक यांच्या फोनवरून आणि आमचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या विनंतीवरून मी आणि ग्रामीण तहसीलदार दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होतो. झाडे लावलेली आहेत तर त्याची परवानगी शासनाकडून घेतलेली आहे का? तिथं कुटी वगैरे ठेवलेली झाडं लावण्याची माझ्या संबोधी अकॅडमीच्या संदर्भात माझ्या तर निदर्शनास नाही झाडं लावण्याबाबतचं काही परवानगी घेतलेली असेल, परंतु त्याबाबतचं काही मी माहिती जास्त सांगू शकणार नाही, मला माहिती नसल्यामुळे. तिथे एक बंधारा सुद्धा बनवला आहे सर, त्या बंधाऱ्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? नाही, त्याविषयी सुद्धा मला काही माहिती नाही. बंधारा आहे हे सत्य आहे, त्याला संबोधित बंधारा असं नाव दिलंय. असू शकतो, परंतु त्याविषयी काही जास्त मला माहिती नाही किंवा कार्यालयात ती माहिती उपलब्ध नाही आहे. नाही. थँक्यू सर, आज जी जागा आहे करोडो रुपयाची जागा आहे, सरकारी जागा का जिल्हाधिकारी साहेबांनी काही याच्यामध्ये ती आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी काही ऑलरेडी शासनाच्याच ताब्यात ती जागा आहे आणि त्या ठिकाणची जागा विविध शासकीय जे काही दवाखाने आहेत दवाखान्यासाठी, OBC हॉस्टेलसाठी आणि वेगवेगळे काही सरकारी जे काही प्रोजेक्ट्स आहेत जे की सर्व समाजाच्या लोकांना उपयुक्त होईल अशा प्रोजेक्टसाठी ऑलरेडी आम्ही ते त्यांच्या मागणीनुसार ती जमीन आम्ही त्यांना अलॉट केलेली आहे. तर आपलं नाव? मी विजय चव्हाण, अप्पर तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.